किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम। तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची ये वाटे लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे। नमो ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टकी। नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकारेषु सर्वदा। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अनुग्रह दिनानिमित्त सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ आणि या नामयज्ञातील आजचा 5वा दिवस। आजच्या या दिवसाची सेवा प्रवचनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली हे मी माझं परमभाग्य समजते। खरंच आपणा सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत, कारण गेली 22 वर्ष अविरतपणे आपण ही सेवा करत आहात। आजच्या प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेली ओवी विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांनी भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातील 33व्या क्रमांकाचा श्लोक किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम या श्लोकाचं निरूपण करत असताना 516 क्रमांकाला ही ओवी घेतली आहे। तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची ये वाटे लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे। या ओवीच्या माध्यमातून विश्वमाऊली ज्ञानोबाराय आपल्याला उपदेश करतात की बाबा रे, जर तुला या मनुष्य जीवनाचे सार्थक करून घ्यायचे असेल किंवा या मनुष्य जन्माचं जर तुला पूर्णत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय कर, आपल्या अंतकरणातील विकार वासना कामना अहंकार हे काय कर सर्व झडकून दे आणि भक्तीच्या मार्गाला लाग।
ज्या योगे काय होईल तर तू माझ्या निजधामाला प्राप्त होशील. सर्वच्या सर्व साधू संत आपल्याला सांगतात की भक्ती मार्गाचा स्वीकार करा. का बरं साधू संत आपल्याला सांगतात भक्ती मार्ग स्वीकारा म्हणून? भगवंताच्या प्राप्तीची अनेक साधनं आहेत, परंतु त्यातील सुलभ, सोपं आणि निश्चित साधन म्हणजे भक्ती मार्ग. जप, तप, अनुष्ठान अशी अनेक साधनं सांगितली गेली, परंतु सर्वसामान्य जीवाला ती शक्य होत नाहीत. म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात की तू जप, तप, अनुष्ठान काही करू नको. फक्त काय कर, भगवंताचं नामस्मरण कर, नामचिंतन कर, हरिपाठ म्हण, कीर्तन कर, जेणेकरून येनकेने प्रकारेनं भगवंताचं नाम आपल्या मुखात आलं पाहिजे. असं साधन सुलभ आणि सोपं आपण केलं पाहिजे. बघा, ही साधनं आपल्यापर्यंत पोचवत असताना या साधू संतांना किती यातना सहन कराव्या लागल्या, किती कष्ट, किती अवहेलना सोसाव्या लागल्या. ही ज्ञानेश्वरी आज आपल्याला कोणत्याही ग्रंथालयात गेलं तर सहज उपलब्ध होते, पण ज्यावेळी ही ज्ञानेश्वरी आपल्यापर्यंत पोचवावी असं माऊलींनी मनात आणलं, विचार केला, जेही त्यांच्या विरोधात लोक होते त्यांनी माऊलींना किती त्रास दिला, किती अवहेलना त्यांना सोसाव्या लागल्या. तसंच गाथेचा जर विचार केला आपण, गाथा आपल्याला आज सहज मिळते की नाही, परंतु ज्यावेळी ती गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली गेली त्यावेळी ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांना 13 दिवस अन्न पाण्याविना अनुष्ठान करावं लागलं. अशी ही अनमोल साधनं आपल्यापर्यंत साधू संतांनी पोचवली, कारण त्यामागे त्यांचा दुसरा कुठलाही उद्देश नव्हता. फक्त काय, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. जनसामान्यांचं कल्याण कसं होईल, त्यांचा या कलियुगातून, या घोर कलियुगातून त्यांचा उद्धार कसा होईल, एवढं एकमेव कारण साधू संतांना पुरेसं होतं, ज्यामुळे त्यांनी आपल्यासाठी एवढे त्रास, एवढे कष्ट, एवढ्या अवहेलना सहन केल्या. याचं एक छोटंसं उदाहरण बघितलं आपण तर, ज्यावेळी शंतनू राजा होते ना, ते नास्तिकवादाचं अनुकरण करत होते, परंतु शंतनू राजांना नास्तिकवादातून बाहेर काढायचं होतं. आता यावर उपाय काय करावा, तर कुमारीन भट्ट म्हणून त्यांच्याकडे जे राजर्षी होते, त्या कुमारीन भट्टांनी शंतनू राजाला सर्व वेदांचं, सर्व शास्त्रांचं सार सांगितलं आणि त्यांचं मतपरिवर्तन केलं गेलं. नाहीतर शंतनू राजा नास्तिकवादाचे अनुयायी होते आणि मग त्यांचं मतपरिवर्तन केलं गेल्याच्या नंतर जे नास्तिकवादी लोक होते ते नाराज झाले. ते म्हणायला लागले की राजा आत्तापर्यंत आमच्या मताचं अनुकरण करत होते, परंतु आता राजांचं मतपरिवर्तन झालं. त्यावेळी त्या नास्तिकवादी विचारांच्या व्यक्तींनी सांगितलं की हे राजा, तुम्ही कुमारीन भट्टांच्या सांगण्यावरून वेदांचं मत सत्य आणि आमचं शास्त्र खोटं समजलात, तुम्ही वेदांचं अनुकरण करू लागलात, परंतु हे सत्य आहे कशावरून? हे जर सत्य असेल तर कुमारीन भट्टांना आमच्या समोर एक परीक्षा द्यावी लागेल. ठीक आहे, राजा शंतनूने विचारलं की कुमारीन भट्टांना काय परीक्षा द्यावी लागेल. त्यावेळी त्या नास्तिकवाद्यांनी सांगितलं, कुमारीन भट्टांचा वेद जर सत्य असेल तर त्यांनी तो वेद डोक्यावर घ्यावा आणि 1000 फूट उंचीच्या खोल दरीतून उडी मारावी, आणि जर ते सुखरूप खाली पोचले तर समजायचं त्यांचा वेद सत्य आणि आमचं शास्त्र खोटं. ठीक आहे, कुमारीन भट्टांचा भगवंतावर इतका प्रगाढ विश्वास होता की कुमारीन भट्ट सहज तयार झाले. दुसरा दिवस उजाडला, सकाळी सर्वजण त्या कड्याजवळ आले. कुमारीन भट्टांनी आपले वेद आपल्या डोक्यावर घेतले, भगवंतांचं नामस्मरण केलं आणि यदी वेदा प्रमाण सो जीवेहम असं म्हणून त्या खोल उंचीच्या 1000 फूट खोल उंचीच्या दरीत उडी मारली. आणि उडी मारल्यानंतर आता कुमारीन भट्ट उडी मारणार हे सगळ्या लोकांना माहीत झालेलं. खाली काय बरेचसे लोक थांबले होते. खाली कुमारीन भट्ट ज्यावेळी आले, वेदांसहित अगदी सुखरूप खाली आले, त्यांना काहीही झालं नव्हतं. सगळे लोक आनंदाने नाचू लागले. कुमारीन भट्टांची आता मिरवणूक काढायची. कुमारीन भट्टांचा वेद सत्य ठरला, सगळ्यांना आनंद झाला. परंतु कुमारीन भट्ट मात्र मनोमन नाराज होते. का नाराज होते तर त्यांच्या डोळ्याला
थोडीशी काडी लागली होती आणि तिथून रक्तस्राव होत होता. सर्वजण कुमारीन भट्टांना समजावू लागले की अहो कुमारीन भट्ट, एवढ्या खोल उंचीच्या दरीतून जर एखादा व्यक्ती खाली पडला तर त्याचं नख सुद्धा बघायला मिळत नाही, आणि तुम्ही तर अगदी सुखरूप खाली पोचलात, तरी सुद्धा तुम्ही नाराज आहात. कुमारीन भट्ट मात्र मनोमन देवाशी भांडत होते. त्यावेळी भगवंतांनी साक्षात्कार दिला आणि कुमारीन भट्टांना विचारलं की कुमारीन भट्ट, तुम्ही शब्द काय उच्चारलात? यदी वेद प्रमाण. यदी म्हणजे जर, जर माझा वेद सत्य असेल तर मला काहीही होणार नाही. म्हणजे तुम्ही शंका घेतलीत. ही शंका तुम्ही घ्यायला नको होती. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं माझा वेद सत्य आहे आणि मला काहीच होणार नाही. परंतु तुम्ही हा जर लावल्यामुळे हा काडीचा तर तुमच्या डोळ्याला थोडीशी काडी लागली. म्हणजे बघा किती प्रगाढ विश्वास आपल्या साधू संतांनी या वेदांवर, शास्त्रांवर ठेवला, आणि तो अमूल्य ठेवा त्यांनी जतन करून ठेवला आणि आज आपल्यापर्यंत पोचवला. म्हणून आज आपण एवढे मोठे मोठे नामयज्ञ सोहळे करू शकत आहोत. ही सगळी त्यांची कृपा आहे. कारण बघा शास्त्रकार सांगतात, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दोहंती गाव आणि परोपकाराय इदम शरीरम. जसं नदी ज्याप्रमाणे सर्वांवर उपकार करत असते, ती म्हणते का बाबा हा हे गाढव माझ्यामध्ये पाणी प्यायला येऊ नकोस, तू जा बाबा, तुझा अधिकार नाही आहे इथे पाणी पिण्याचा. ती सगळ्यांची तहान भागवण्याचं काम करते की नाही? त्याचप्रमाणे जसं गायीचे सुद्धा आपल्यावर अनंत उपकार आहेत. गायीची प्रत्येक वस्तू पंचगव्य आपल्याला गायीपासूनच प्राप्त होतं. गायीसुद्धा आपल्यावर सदैव उपकार करत असते. त्याचप्रमाणे साधुसंत देखील स्वतःचं शरीर फक्त इतरांच्या कल्याणासाठी, दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठी ते या भूतलावर अवतरित होत असतात. बघा आपण कोणतंही क्षेत्र घ्या, प्रत्येक क्षेत्रात आपल्याला साधुसंतांचं मार्गदर्शन असेल. मग ते आर्थिक क्षेत्र असू देत, नैतिक असू देत, राजकीय असू देत किंवा भक्तीचं असू देत. आर्थिक क्षेत्राचा जर आपण विचार केला तर जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. की आपण मनुष्याला जीवन जगत असताना धन हे गरजेचं आहे, परंतु ते कमवा कसं आणि खर्च कसं करा हे आपल्याला कोणी जर सांगितलं असेल तर ते साधू संतांनी सांगितलं की उत्तम व्यवहार करून कष्टाने मेहनतीने आपण कमवावं, आणि ते खर्च करताना आपलं समाधान कुठेही बिघडलं गेलं नाही पाहिजे. म्हणजे आपल्या मनात शंका आली नाही पाहिजे की बाबा मी हे कमवलं तर हे माझं आहे, हे मी खर्च कसं करू, अशी शंकासुद्धा आपल्या मनात आली नाही पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. पुढे जर आपण नैतिक क्षेत्राचा विचार केला तर याच अभंगात पुढे तुकाराम महाराज सांगतात, पर उपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माना. म्हणजे आपल्या समोर जी स्त्री असेल, परस्त्री असेल, तिला सदैव आपण एका मातेचा, बहिणीचा दर्जा दिला पाहिजे, तिचा सन्मान केला पाहिजे. त्यापुढे राजकीय क्षेत्राचा जर आपण विचार केला तर महाभारतामध्ये कण्वनीती आणि विदुरनीती असे दोन भाग सांगितले गेले. कण्वनीती ही आचरणास योग्य नीती नाही आहे, परंतु विदुरनीती जी आहे ती आचरणास योग्य अशी नीती आहे. म्हणून कण्वनीती आता जर आपण बघितलं, छोटंसं उदाहरण सांगते. समजा एखादं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, आणि त्याला खूप असे सुंदर असे आंबे लागलेले आहेत, पिकलेले आहेत. आपली इच्छा आहे की मला तो आंबा खायचा आहे, आपण तो घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आपला हात तिथपर्यंत पोचत नाही आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, मग आंब्याकडे केवळ बघून समाधान मानावं लागतं. हा प्रकार राजकारणामध्ये होतो की अनेक नेते आपल्याकडे येतात, आम्ही तुम्हाला हे देऊ, आम्ही तुमच्यासाठी हे करू, ते करू, ह्या सुविधा करून देऊ, परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. याला म्हणायचं कण्वनीती. आणि विदुरनीती जी सगळे जे राजर्षी होऊन गेले, जे आदर्श राजे होऊन गेले, त्या सगळ्याच्या सगळ्या राजांनी विदुरनीतीचा अवलंब केला आणि म्हणून ते सगळे राजे जगामध्ये आदर्श असे राजे ठरले गेले. प्रभू श्रीरामांचं उदाहरण घ्या. आजही आपण म्हणतो की नाही, झाले रामराज्य काय उणे आम्हासी. कारण का बरं आपल्याला रामराज्य आवडतं, का आपल्याला प्रभू श्री रामचंद्र आवडतात?
कारण त्यांनी मार्गदर्शन स्वीकारलं होतं वशिष्ठांसारख्या ऋषींचं. त्यानंतर द्वापार युगात जर आपण बघितलं, ज्यावेळी अर्जुन सांगतो की मी हे युद्ध करणार नाही, मला संन्यास घ्यायचा आहे, हे सगळं करून मी काय करणार, काय कमवणार, मी त्यापेक्षा मी असा संन्यास घेतो, असा जर मी लढलो इतरांना मारलं तर मी पाप कमवणार आणि मला मोक्ष काय मिळणार नाही. त्यावेळी भगवंत अर्जुनाला सांगतात 3ऱ्या अध्यायात गीतेच्या की आपलं स्वतःचं कार्य करून मोक्षपदाला जाणारे राजा जनक राजांनी आपलं स्वकर्म करत मोक्षपदाची प्राप्ती केली, कारण त्यांना मार्गदर्शन लाभलं होतं अष्टावक्र ऋषींचं. त्यानंतर अलीकडे आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज, आजही आपण चौकात जनता त्यांचे पुतळे उभे करून त्यांना मानाचा मुजरा करते. का करते? कारण त्यांना मार्गदर्शन लाभलं होतं समर्थ रामदास स्वामी आणि जगद्गुरु तुकोबारायासारख्या व्यक्तींचं. ते जगामध्ये आदर्श असे राजे ठरले गेले. पुढे जर आपण भक्तीच्या क्षेत्राचा विचार केला तर माऊली आपल्याला सांगते, तरी झडझडोनी वहिला निग, की बाबा रे, इथून मागे जे पण काही झालं असेल ते सर्व सोडून दे आणि काय कर, भक्तीच्या मार्गाला लाग. दुसरं काही करू नको, केवळ भगवंतांना शरण जा आणि भक्ती मार्गाचा अवलंब कर. कारण भक्तिपंथ बहु सोपा, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. किंवा हरिपाठामध्ये माऊली सांगतात, जप तप कर्म हरिविन धर्म, वाउगाची श्रम व्यर्थ जाय. पुढे नाथ महाराज सुद्धा आपल्याला सांगतात, कर जोडोनी विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा मधुसूदना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. सगळेच्या सगळे संत जर आपण बघितलं तर आपल्याला केवळ आणि केवळ भक्ती मार्गाचा अवलंब करायला सांगतात. समर्थ रामदास स्वामी सुद्धा आपल्याला सांगतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. त्याचबरोबर तुलसीदासांसारखे संत सुद्धा आपल्याला भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करा एवढंच सांगतात. तुलसीदास सांगतात, येई कलिकालन साधन दूजा, योग याग जप तप पूजा, राम ही सुमरिये गाइये राम, संतत सुनिये राम गुणगान. की फक्त तुम्ही काय करा, प्रभू श्रीरामांचं भगवंताचं, मग ते कुठलंही असू देत, विठ्ठल असू देत, कृष्ण असू देत, राम असू देत, काय करा, त्याचं नाव घ्या. कारण कलियुगात दुसरं सुलभ आणि सोपं साधन आपल्याला शक्य होणार नाही. ह्या कलियुगातलं एकमेव साधन म्हणजे हरेर नाम हरेर नाम हरेर नामेव केवलम, कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. म्हणून आपण काय केलं पाहिजे की आध्यात्मिक गुरूंचं शरण ग्रहण करून भगवंतांची सेवा केली पाहिजे, भगवंतांची भक्ती केली पाहिजे. बघा, कारण गुरु का करायचे? गुरु आपल्या जीवनात आपल्याला जर भगवंतांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य कोण करत असेल तर तो मधला दुवा म्हणजे पोस्टमॅन जसं आपण म्हणतो, ते कार्य करण्याचं काम गुरु करत असतात. आपल्या मनामध्ये जो पण गुंता चाललेला असतो, ज्या शंका कुशंका असतात, त्याचं समाधान आपल्याला फक्त आपल्या सद्गुरूच करू शकतात. आपले सद्गुरू आपल्याला मार्ग दाखवतात की कुठल्या मार्गाने तू गेलास तर लवकर पोचशील बाबा. म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरू फार महत्त्वाचे आहेत. एकदा संत कबीरदास जे आहेत, संत कबीरदास आपल्या नगरामध्ये असेच सहज भ्रमण करत होते आणि भ्रमण करता करता त्यांना दिसलं की एक बाई जात्यावर काय करत होती, दळण दळत होती. कबीरदास तिथे थांबले थोडा वेळ. कबीरदास थांबले, बघतायत बाई ते हातामध्ये दाणे घेते, जात्यात टाकते आणि दळते. दळल्याच्या नंतर त्या दाण्यांचं काय होतं, पीठ होऊन ते खाली पडत होतं.
कबीरदास बघत होते बघता बघता ते मोठमोठ्याने रडू लागले. लोकांना कळे ना कबीरदासांना काय झालंय. कबीरदास रडायला लागले, मोठमोठ्याने रडतायत कबीरदास. त्यांना समजे ना. सगळे लोक चिंताक्रांत झाले, समजावतायत कबीरदास, अहो तुम्ही का रडताय, रडू नका तुम्ही. कबीरदास काही सांगत नाहीयेत. मग त्यातला एक माणूस म्हणाला की कबीरदासांच्या प्रश्नाचं उत्तर, कबीरदास तर काय आपल्याला सांगत नाही ते का रडतायत, मग आपल्याला ह्याचं उत्तर फक्त त्यांचे गुरु रामानंद, कबीरदासांचे गुरु रामानंद हेच आपल्याला त्याचं उत्तर देऊ शकतात. मग काय होतं, त्यातला एक माणूस पळत पळत जातो आणि रामानंदांना घेऊन येतो. रामानंदांना घेऊन आल्यानंतर रामानंद बघतात की कबीरदास रडतायत, पण कबीरदासांचं लक्ष कुठं आहे तर त्या जात्याच्या मुखामध्ये जे दाणे जात होते ना, त्या दाण्याकडे कबीरदासांचं लक्ष होतं आणि कबीरदास रडत होते. त्यांना बघितलं त्यांच्या गुरुनी आणि गुरु मोठमोठ्याने हसू लागले. आता लोक विचार करायला लागले सगळे लोक, इकडे शिष्य रडतोय आणि गुरु इकडे हसतायत, हा सगळा काय प्रकार आहे. लोकांच्याही लक्षात येईना की नक्की काय चाललंय. गुरु तर हसतायत, शिष्य रडतोय. आणि मग त्यांनी सांगितलं, कबीरा तू का रडतोयस माझ्या लक्षात आलं. तुलाही असंच वाटतंय ना की ह्या जात्याच्या मुखात जे दाणे जात आहेत त्याप्रमाणे आपणही ह्या मृत्यूच्या चक्रात अडकणार आहोत आणि म्हणून तू रडतोयस ना कबीरा. त्यावेळी कबीरदास म्हणाले, होय गुरुजी, मलाही असंच वाटतंय की ह्या जात्याच्या मुखात जे दाणे जात आहेत ते त्याचं पीठ होऊन जातंय. त्याचप्रमाणे आपलं हे मनुष्य जीवन एक दिवशी काळरूपी या जात्यामध्ये जाऊन आपल्यालाही ह्या जन्ममृत्यूच्या चक्रात अडकावं लागणार आहे आणि यातून आपला उद्धार कसा होणार. त्यावेळी रामानंद सांगतात कबीरांना, कबीरा त्या जात्याला जो खुंटा लावलेला आहे ना तो काढ. आता कबीरांनी तो खुंटा काढला. तो खुंटा काढल्यानंतर बघितलं तर 4-5 दाणे त्या खुंट्याला चिटकलेले होते. तर कबीर घेऊन आले तो खुंटा, बघितलं तर ते दाणे. तर रामानंद राय सांगतात की बघ कबीरा, हे दाणे जात्याच्या मुखात गेले का, नाही गेले ना. हे दाणे जात्याच्या मुखात जाण्यापासून का वाचले, कारण ते त्या खुंट्याला चिटकून बसले होते. तसंच जर आपण गुरुरूपी खुंट्याला चिटकून राहिलो, आपण सद्गुरूंचा आश्रय घेतला, तर आपण या जन्ममृत्यूच्या चक्रातून निश्चितच तरून जाऊ शकतो आणि हा भवसागर अगदी सहजरित्या आपण पार करू शकतो. म्हणून कबीरदास सांगतात, गुरु गोविंद साथे खडा, गुरु गोविंद साथे खडा काके लागू पाय, बलहारी गुरु आपणे गोविंद दियो बताय. कबीरदास सांगतात की जर आपले सद्गुरू आणि भगवंत एकाच वेळी आपल्या समोर उभे असतील तर आपण सगळ्यात आधी कोणाला नमस्कार केला पाहिजे. याचं उत्तरही तेच देतात की सांगतात, बलिहारी गुरु आपणे गोविंद दियो बताय. की जर तुम्ही सद्गुरू, तुम्ही जर मला सांगितलं नसतं, तुम्ही मला गोविंद दाखवला नसता, तर तो गोविंद मला कळला नसता. म्हणून पहिला नमस्कार मी माझ्या सद्गुरूंना करतो. म्हणून आपण सद्गुरूंची शरण ग्रहण करणं फार महत्त्वाचं आहे. आता हा भक्ती मार्ग जो आहे तो मनुष्यालाच का बरं सांगितला. आपण कधी म्हणतो का, ए चिमणे धर ग एवढी ज्ञानेश्वरी वाच, किंवा कोणाला कावळा चाललाय रस्त्याने उडतोय झाडावर, एखादं कुत्रं चाललंय त्याला म्हणतो का आपण की ए हरिपाठाला ये रे, जाऊ नकोस तिकडे, थांब हरिपाठ करायचा आहे आता. नाही म्हणत ना. का बरं नाही म्हणत. ह्याचं जे स्पष्टीकरण आहे ते भागवतात सांगितलं गेलं. आहार निद्रा भयमैथुनमच सामान्य मेतत पशुभी नराणाम, धर्मो ही एको अधिको विशेषो, धर्मेन ही ना पशुभी समाना. म्हणजे आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4 गोष्टी ज्या आहेत त्या मनुष्य, प्राणी आणि इतर जीव या सर्वांमध्ये सारख्या आहेत. बघा, आहार आपणही करतो, पशुपक्षी आहार करतात. निद्रा आपल्यालाही हवी असते, इतर जीवांनाही हवी असते. भय आपल्यालाही असतं, स्वतःचं संरक्षण घेण्याची जबाबदारी आपल्यावरही असते, तसं भय इतर जीवांनाही असतं. आणि मैथुन म्हणजे प्रजनन. जसं आपण संतती उत्पन्न करतो
तसेच इतर जीवही संतती उत्पन्न करत असतात. परंतु धर्मो ही एको अधिको विशेषो धर्मेन ही ना पशुभी समाना. धर्म म्हणजे सत्सत विवेक बुद्धी, ज्या योगे आपण भगवंत काय, भक्ती काय, सारासार विचार काय हे सगळं समजू शकतो. आणि ती फक्त शक्ती आपल्याला भगवंताने मनुष्यालाच दिली आहे, ती इतर जीवांकडे नाही आहे. आणि जो जीव ते करत नाही तो जीव काय आहे तर पशु समान आहे. धर्मे नाही ना पशुभी समाना. म्हणून आपण काय केलं पाहिजे की भक्ती मार्गाचा अवलंब केला पाहिजे. साधू संत सुद्धा आपल्याला सांगतात, देवे दिला देह भजना गोमटा, किंवा याची देही घडे देवाचे चिंतन. म्हणजे बघा आपल्या एकंदरीत जीवनाचं सार काय आहे तर जन्मलाभ परपुंसा अंते नारायण स्मृती. की हा जन्म तर आपल्याला मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे, परंतु याचा शेवट कसा करायचा. तुकाराम महाराज म्हणतात ना, याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणून आपण ज्यावेळी भगवंताचं नामस्मरण आयुष्यभर करत राहू तेव्हा ते आपल्या बँकमध्ये डिपॉझिट होत जातं. आणि ज्यावेळी आपल्याला गरज असते, जसं आपण ATM मधून पैसे काढतो की नाही, आता आपल्याला गरज आहे तर पटकन बटणं दाबली, नंबर टाकला, पैसे आले. तसं आपण ज्यावेळी आयुष्यभर हे नामाचं धन जमा करून ठेवतो आपल्या बँकेत, त्यावेळी अंते नारायण स्मृती म्हणजे अंतकाळ ज्यावेळी आपल्या जवळ येतो त्यावेळी आपल्याला भगवंताचं नाम अगदी सहजरित्या आपल्या मुखात येतं. आणि काय होतं भगवंताचं नाम मुखात आलं म्हणजे नक्की काय होतं तर भगवंत भगवद्गीतेत सांगतात, अंतकाले च मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्तत्र संशय. की अंतकाळी ज्याच्या मुखामध्ये माझं नाम आलं त्याला हा जन्म मृत्यूचा फेरा 84 लक्ष योनी फेरा चुकला जातो. म्हणजेच पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलदुस्तारे कृपया तारे पाहे मुरारे. म्हणजे हा पुनरपि जननम पुनरपि मरणम जो फेरा आहे तो आपला चुकला जातो. म्हणून आपण काय केलं पाहिजे तर भगवंताची भक्ती केली पाहिजे. आता भक्ती करायची म्हणजे नुसतीच करायची का, बाबा देवा माझी पोरं पास होऊ दे रे परीक्षेत, मी तुला 1 किलो पेढ्याचा नैवेद्य देतो, अशी भक्ती असावी का तर नाही. भागवतामध्ये भक्ती कशी करावी याचं खूप सुंदर असं विवेचन केलं गेलं आहे की सवे पुंसा परो धर्मो यतो भक्तीर अदोक्षजे अहेतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. कशी असावी भक्ती तर अहेतुकी, ज्यामध्ये कुठलाही हेतू नसावा, निस्वार्थ सेवा, केवळ आणि केवळ दास्यत्व स्वीकारून. अहेतुकी म्हणजे ज्यामध्ये आपला कुठलाही हेतू नसावा, आणि अप्रतिहता म्हणजे आपली कुठलीही कामना त्यामध्ये नसावी. की भगवंताला काहीतरी आपण लाच देऊन भक्ती करायची किंवा मला काहीतरी प्राप्त करायचं आहे म्हणून भगवंताचं नाव घ्यायचं, अशी भक्ती कधीच करू नये. भक्ती करायची जर असेल तर ती अहेतुकी अप्रतिहता जर आपण करू तर ययात्मा सुप्रसिद्धती, ती भक्ती आपली फळाला जाते आणि आपल्याला काय होतं भगवंतांची प्राप्ती होते. आता भक्ती करणाऱ्यांचे चार प्रकार सांगितले गेले. पहिला वर्ग जर आपण बघितला तर जन्माला आल्यापासून जो कधीच भक्ती करत नाही किंवा भगवंताचं नामच कधी घेत नाही. दुसरा वर्ग सांगितला जातो जो जन्माला आल्यापासून मरेपर्यंत केवळ आणि केवळ परमार्थच करतो. त्याच्यानंतर तिसरा वर्ग सांगितला जातो जो सुरुवातीला भक्ती करतो, परमार्थ करतो, परंतु तो शेवटपर्यंत टिकत नाही. आणि चौथा वर्ग सांगितला जातो जो सुरुवातीला वाटेल ते वाईट कर्म करतो, परंतु शेवटी भगवंतांना शरण जाऊन भगवंतांची भक्ती करून स्वतःचा उद्धार करून घेतो आणि भगवंतांपर्यंत पोचतो. आता पहिला वर्ग आपण बघितला तर जो जन्माला आल्यापासून कधीच भक्ती करत नाही, त्याच्या दृष्टीने काय देवधर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गांजत असे. तो देव मानतच नाही,
देव तो सांगतो की हे सगळं ॲटोमॅटिक झालं, हे सगळी सृष्टी. आपण जर त्याला म्हणायला गेलो की अरे हे चाले हे शरीर कोणाची असत ते कोण बोलवी ते हरिविन, त्यावेळी तो सांगतो की नाही हे सगळं सायन्स आहे. देव कोणाला दिसला का आजपर्यंत? तो देव हा प्रकार तो मानतच नाही, म्हणजे तो नास्तिक, ज्याला आपण नास्तिक म्हणू शकतो. अशा माणसाला आपण कितीही सांगण्याचा प्रयत्न केला, कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी तो काही सुधरत नाही. उलट काय होतं, त्याचा राग अजून वाढला जातो. तो विचार करतो, आपण जर एखाद्याला म्हटलं की अरे बाबा माळ घाल, तर तो म्हणतो अहो काय महाराज, गेले 5 दिवस झाले मी हेच ऐकतोय, जो महाराज येतोय तो सांगतोय बाबा माळ घाल, बाबा माळ घाल, त्याच्यापेक्षा तुम्हीच इकडे या, तुमचीच माळ तोडतो, दोघेही सारखेच, मलाही माळ नको आणि तुम्हालाही नको. म्हणजे अशी लोक काय करतात, भगवंतांना मानत नाही, त्यांची श्रद्धा विश्वास भाव निष्ठा काहीही नसतं देवाबद्दल. देव हा प्रकारच त्यांच्या दृष्टीने व्यर्थ आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात, क्रोधी अविश्वासी यासी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. अशा लोकांना आपण कितीही सांगा, ते लोक मानत तर नाहीच, उलट त्यांचा जो क्रोधाचा भाव आहे तो वाढत जातो. एकदा बघा, एका चिमणीने सुंदर असं घरटं बांधलं होतं आणि पावसाळ्याचे दिवस होते. चिमणी आपल्या घरट्यात छानपैकी बसली होती, परंतु त्याच झाडावर, ज्या झाडावर चिमणीने घरटं बांधलं होतं त्या झाडावर एक माकड होतं. ते मात्र थंडीने कुडकुडत होतं. आता चिमणी सांगते त्याला, का रे बाबा माकडा, एवढे हिवाळा गेला, उन्हाळा गेला, तरी तू काहीच केलं नाही. मी तर छोटीशी चिमणी, तुला तर भगवंताने हात दिले, पाय दिलेत, एवढं चांगलं सुंदर शरीर दिलंय. तू जर आत्तापर्यंत एखादं सुंदर असं घर स्वतःसाठी बनवलं असतं तर आज तू सुरक्षित असला असता, परंतु तू ते केलं नाही. मी तर छोटीशी चिमणी, तरीसुद्धा मी काडी जमवून माझं घरटं तयार केलं आणि मी आज त्या घरट्यामध्ये सुखरूप राहत आहे. आता माकड असते बोलून चालून, त्याने मग म्हणावं की नाही खरंच बाई तू खूप चांगलं काम केलं, असं नाही. ते माकड गेलं, थांब चिमणे मला उपदेश करते काय, गेलं आणि स्वतःचं घर बांधायचं तर सोडलंच, पण तिने बिचारीने जे घरटं बांधलं होतं तेच तोडून टाकलं आणि फेकून दिलं. चल तू ही सारखी आणि मी ही सारखा. म्हणजे अशा लोकांना ज्यावेळी आपण भगवंताचं काहीतरी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो तर असे लोक त्या बाबतीत फार मागे असतात. म्हणजे शास्त्रकार सांगतात बघा की अशा लोकांना सांगणं म्हणजे भुजंगाणाम पयपाणाम केवलम विषवर्धनम. अशा लोकांना सांगणं म्हणजे एखाद्या सापाला दूध पाजून त्याचं विष वाढवण्यासारखं आहे. त्याला आपण कितीही दूध पाजलं तरी त्याच्यापासून अमृत मिळणार आहे का आपल्याला? नाही, तर त्याचं त्या विषामध्येच वृद्धी होणार आहे, त्याचं विष वाढणार आहे. म्हणून अशा लोकांना क्रोधी अविश्वासी यासी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. अशा लोकांना कधीही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू नये, ज्यामुळे काय होतं आपल्यालाच अपराध लागले जातात. त्याचं तर कल्याण होत नाहीच, उलट आपलं अधपतन होतं. म्हणून अशा लोकांपासून लांब राहिलेलं बरं. हा एक वर्ग सांगितला गेला की जो जन्माला आल्यापासून मरेपर्यंत केवळ आणि केवळ परमार्थच करतो आणि भगवंतांची भक्ती करतो, असा दुसरा वर्ग सांगितला गेला. सदा नामघोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, किंवा तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामी बुद्धियोगं तम येन माम उपयांती ते. किंवा भगवद्गीतेत खूप सारे श्लोक सांगितले बघा. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रता नमस्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. किंवा अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. किंवा अनन्यश्चेता सततम यो माम स्मरती नित्यशा. असे भरपूर श्लोक जे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत केवळ आणि केवळ परमार्थ करतात अशा लोकांसाठी सांगितले गेले. त्यांची इंद्रियसुद्धा केवळ आणि केवळ भगवत चिंतनच करत असतात. त्यांनी आपल्या जी इंद्रिय आहेत त्यांनासुद्धा ती सवय लावलेली असते. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. किंवा अंबरीश महाराज
आपल्याला सांगतात, सवे सवे पुंसा मन कृष्ण पदारविंदयो वाचांसी वैकुंठ गुणानुवर्णने करोर हरीर मंदिर मार्जनादिशी आणि श्रवणम चत्कार श्री भगवत कथोदयो, की सवे मन कृष्ण पदारविंदयो, आपलं मन जे आहे ते कृष्णाच्या पदारविंदावर म्हणजे भगवंतांच्या चरणावर समर्पित करावं. आपलं जे मुख आहे त्याने सतत भगवंतांचं चिंतन करावं, नामस्मरण करावं. आपले जे कान आहेत त्याने भगवंतांचं श्रवण करावं. आपले जे हात आहेत त्याने भगवंतांचं मंदिर मार्जन किंवा भगवंतांची सेवा करावी. अशा प्रकारे आपली सर्वच्या सर्व अवयव जे भगवत सेवेत लावतात असे लोक म्हणजे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत केवळ आणि केवळ परमार्थ करत असतात. त्यांना इतर दुसरं काहीही पाहिजे नको असतं. न लगे मुक्ती धन संपदा काही नको असतं त्यांना फक्त आणि फक्त भगवंताची सेवा पाहिजे असते. त्यानंतर तिसरा वर्ग सांगितला गेला की जो सुरुवातीला परमार्थ करतो परंतु तो शेवटपर्यंत टिकत नाही. आता एक बाबा होते जे पंढरपूरची वारी सदैव करत होते. आता ते थकल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की बाबा आता तर माझं शरीर क्षीण झालं आहे, आता मी वारी तर करू शकत नाही, परंतु आपली ही जी परंपरा आहे ही तुला आता पुढे चालू ठेवायची आहे. ठीक आहे, वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे मुलाने थोडे दिवस परंपरा चालू ठेवली, भगवंताची वारी करू लागला. परंतु कालांतराने काय झालं की त्याच्या संगतीमध्ये असे मित्र आले की त्याला त्यांनी वारीपासून परावृत्त केलं आणि ती वारी त्याची बंद झाली. म्हणजे त्याचा खुंटली ती वारी, चुकल्या वाऱ्या त्याच्या सगळ्या. सुरुवातीला त्याने वडिलांच्या सांगण्यानुसार खूप प्रामाणिक प्रयत्न केला भगवंताची वारी करण्याचा, परंतु काही मित्रांच्या संगतीमुळे ती वारी बंद झाली. का बरं असं झालं? 4 मित्रांच्या संगतीत आल्यामुळे किती मोठं नुकसान झालं बघा त्याची वारी बंद झाली की नाही. आज वर्षानुवर्ष जी परंपरा त्याची होती ती कुठेतरी खंडित झाली. म्हणून आपण संगती करताना नेहमी विचार केला पाहिजे की आपण कोणाची संगत करावी, कारण संगतीला आपल्या जीवनात फार महत्त्व आहे. एकदा एका राजाकडे 2 पोपट होते. काही दिवस त्याने ते सांभाळले पोपट. त्यानंतर राजाने विचार केला की आता खूप दिवस आपण सांभाळलेत, हे पोपट आपण कोणाला तरी देऊन टाकूयात. त्याने काय केलं, एक पोपट एका ब्राह्मणाला दिला आणि दुसरा पोपट जो होता तो एका खाटकाच्या घरामध्ये दिला. तर पोपट तर दिले काय, थोडे दिवस गेल्याच्या नंतर राजाला वाटलं की आपण जे पोपट दिलेत ते कसे आहेत आपण एकदा बघून येऊया. असं म्हणून प्रधानाला घेऊन राजा ते पोपटाला भेटण्यासाठी गेले असताना पहिलं घर लागलं खाटकाचं आणि खाटकाने तो आपला पोपट जो नेला होता तो दारामध्ये पिंजऱ्यामध्ये टांगून ठेवला होता. राजा आणि प्रधान तिथे गेल्याबरोबर पोपटाने सुरुवात केली, पकडो काटो मारो. राजाला खूप राग आला की अरे ह्या पोपटाला मी एवढं सांभाळलं, एवढा जीव लावला आणि मला बघितल्यावर हा पोपट असं काय बोलतोय, काटो मारो पकडो. राजाला खूप राग आला. राजाने सांगितलं, प्रधानजी आत्ताच्या आत्ता ह्या पोपटाला मारून टाका, मला हा पोपट नाही पाहिजे, माझ्या दृष्टीसमोर हा पोपट नको आहे. त्यावेळी प्रधानजी सांगतात की राजा आपण दुसऱ्या पोपटाला भेटूया आणि त्याच्यानंतर याला मारूया. ठीक आहे राजा म्हणाले. आणि त्याच्यानंतर हे लोक गेले पुढे गेल्यानंतर दुसरा पोपट होता तो ब्राह्मणाच्या घरामध्ये होता आणि तो राजा आणि प्रधान गेल्याच्या नंतर तो जो ब्राह्मणाच्या दारामध्ये पोपट होता तो बोलू लागला, आगतम स्वागतम सुस्वागतम इदम आसनम. म्हणजे या राजे आपलं स्वागत आहे, आपण आसन ग्रहण करा. त्यावेळी राजाला खूप आनंद झाला की अरे बापरे, हा पोपट किती सद्गुणी आहे, मी आल्याबरोबर माझं स्वागत केलं, मला आसन ग्रहण करायला सांगितलं आणि तो पोपट बघा एवढा क्रूर कसा. राजाने प्रधानाला सांगितलं की जा तू प्रधाना आत्ताच्या आत्ता त्या पोपटाला मारून टाक. त्यावेळी प्रधान म्हणाला ठीक आहे, राजाची आज्ञा प्रधानाला मानावीच लागणार होती. प्रधान ज्यावेळी निघाला त्या पोपटाला मारण्यासाठी, त्यावेळी जो ब्राह्मणाच्या दारात पोपट होता त्याला वाचा फुटली आणि तो पोपट बोलू लागला की हे राजा, नचास्मी दोषो नच मद्गुणो वा संसर्ग जा दोष गुणा भवंती. की हे राजा,
तो पोपट शिव्या देतो हा त्याचा दोष नाही, किंवा मी चांगलं बोलतो हा माझा गुण नाही, तर हा सगळा कशाचा खेळ आहे? संसर्ग. संसर्ग म्हणजे संगती. संसर्ग ज्या दोष गुणा भवंती, की आपण ज्याच्या संसर्गात येतो, ज्याच्या संगतीमध्ये येतो, त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर होत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये संगती ही फार महत्त्वाची आहे. म्हणून आपल्याला साधू संत सगळेच्या सगळे ऋषीमुनी काय सांगतात? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, राम चरण अनुराग रे तेरी अच्छी बनेगी. म्हणून आपण काय केलं पाहिजे? साधू संतांची शरण संगत ग्रहण केली पाहिजे, स्वीकारली पाहिजे, आणि दुष्ट प्रवृत्तीच्या संगतीचा त्याग केला पाहिजे. संगतीचं अजून एक चांगलं उदाहरण माऊलींनी आपल्याला दिलं आहे बघा ज्ञानेश्वरीमध्ये, की माऊली सांगतात आकाशातून पडणारा पाण्याचा थेंब, ज्यावेळी आकाशातून तो पडतो, तो जर गटारात पडला तर विकारी बनतो, तो जर अग्नीमध्ये पडला तर नामशेष होतो, तोच थेंब सापाच्या तोंडात पडला तर विष रूपाने बाहेर पडतो, आणि तोच जर पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रात शिंपल्यामध्ये पडला तर मोती होऊन बाहेर पडतो. म्हणजे त्या पाण्याला जशी संगती लाभते तसा त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणून आपल्या जीवनात संगती ही फार महत्त्वाची आहे. आणि चौथा वर्ग सांगितला जातो की जो सुरुवातीला वाटेल ती वाईट कर्म करतो, परंतु शेवटी मात्र भगवंतांची शरण ग्रहण करून मोक्षपदाला प्राप्त होतो. आता ह्याचं उदाहरण बघायचं गेलं तर वाल्याकुळी रत्नाकर डाकू, ज्याचं नाव सुरुवातीला हवी तेवढी वाईट कर्म केली, कित्येक जीवांचा घात केला, कित्येकांना मारलं, कित्येकांना लुटलं, लुबाडलं, नको नको ती वाईट कर्म केली, परंतु शेवटी नारदासारख्या ऋषींचं मार्गदर्शन स्वीकारून मोक्षपदाची प्राप्ती करून घेतली. एवढं मोठं सामर्थ्य प्राप्त झाले की भगवंत पृथ्वी तलावर अवतरित होण्याआधी त्यांचं अवतार कार्य ज्या वाल्मिकी ऋषींनी लिहून ठेवलं ते म्हणजे वाल्याकुळी. म्हणजे बघा भगवंताच्या नामामध्ये किती ताकद आहे, परंतु समर्पण करण्याची भावना आपल्या अंतःकरणात तशी असली पाहिजे. परीक्षित राजाला सुद्धा अगदी 7 दिवसामध्ये मोक्षप्राप्ती झाली, ती केवळ भगवंताच्या नामाच्या जोरावर. त्याबरोबर खटवांग राजा, 1 तास उरला खटवांग राजाशी भाग्यदशा कशी प्राप्त झाली आपणा सर्वांना माहीतच आहे. खटवांग राजाला सुद्धा 1 तासामध्ये मोक्षप्राप्ती झाली, ती केवळ आणि केवळ भगवंताच्या नामाच्या जोरावर. म्हणून आपण काय केलं पाहिजे? भगवंतांच्या नामाचा आश्रय ग्रहण केला पाहिजे. आपल्या अंतःकरणात जे पण काही वाईट विचार झाले असतील, इथून मागे घडले असतील, माऊली म्हणून आपल्याला माऊली सांगतात की तरी झडझडो निवहिला निग, की इथून मागे जे काही झालं ते सोडून द्या. तरी झडझडो निवहिला निग, ये भक्तीची ये वाटेला ग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. आणि म्हणून आपण सर्वांनी काय केलं पाहिजे? भगवंतांची शरण ग्रहण करून भक्ती मार्गाचा स्वीकार केला पाहिजे. झालेली सेवा माझ्या सद्गुरूंच्या आणि भगवंतांच्या चरणी समर्पित करते. हरे कृष्ण. कुंडलिक वरदे हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांति ब्रह्म एकनाथ महाराज. बोलो रे भाई सब संतन की जय.